रामकृष्ण हरी मंडळी, मी भावना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते. आणि हा आहे माझा सेकंड ब्लॉग. जर तुम्ही माझा फर्स्ट ब्लॉग बघितला नसेल बर्थडे ब्लॉग, तर प्लीज जाऊन बघा आणि शेअर करा. सो हा ब्लॉग पण तसा स्पेशल आहे माझ्यासाठी. आणि आता रात्रीचे वाजलेत 9 आणि आम्ही निघालो आहे पुण्याला जायला. तर आमची वारी पुण्यापासून सुरू होणार आहेत, पुणे टू सासवड असं आहे. तर संग्रामचे वडील दरवर्षी जातात वारीला, पहिल्या डेपासूनच जातात ते, आताही ते गेले आहेत. तर त्यांच्याकडूनच मी थोडं इन्स्पायर झाली आहे. आणि त्यांचे किस्से वगैरे ते असे सांगत असतात ना वारीचे वगैरे. तर मग ह्यावर्षी मी पण ठरवलं की जाईन, वारीचं एक एक्सपिरियन्स घ्यायला, भले छोटी का असे ना, ट्राय करेन. तर संग्रामला म्हटली चल जाऊया यावर्षी पण वारीला. आणि असं आम्ही आता निघालो आहे वारीला. पाऊस येतो एकदम जोरात. गणपती बाप्पा मोरया. काय म्हणते? हा, पुढे पुढे लोणावळ्याच्या तिथे तुम्ही बघा. आता रात्रीचे 12:30 झालेत. आम्ही थांबलोय लोणावल्यामध्ये. आणि माझ्या सोबत एक स्पेशल गेस्ट आहे माझ्या चॅनलवरती आज आलेत. सॉफ्टवेअरचे दिग्गज माणूस, सॉफ्टवेअर डेव्हलपर. त्यांचा पण आज थोडं मुलाखत घेऊया. हे बघा. हॅलो. दादा, कसं वाटतंय? मजा येते, मस्त वाटतंय. तर उद्या तर अजून मजा येणार आहे. कुठे चालला तू? वारीला चाललोय का, पंढरपूरच्या वारीला. मग काय असं विचार केलाय का काय करणार आहे तिकडे? काही नाही, बघूया आता, जे घडेल ते घडेल. चालशील ना? पहिल्यांदा फर्स्ट टाइम आहे, त्याच्या आधी काही नाही. आणि तुम्ही घेऊन घे, पोटाचा किती कमी होतोय किती नाही ते माहिती पडेल. स्पेशल रिक्वेस्ट आली आमच्या गेस्ट करून, त्याच्यासाठी माप घ्यायचं. आणि तुमचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे का बहिणी? याच्या अगोदर 40 किलोमीटर्स चालली आहे, कुठे? अकोला टू शेगाव. आमच्यासोबत एक एक्सपिरियन्स माणूस पण आहे. तेव्हा जाऊन मी भेटलोय तिला. हा, 40 किलोमीटरचा फळ बघायचंय. हा बघा. फळ नाही, कलिंगड नाही. फळ नाही, कलिंगडे बोलतोय. आणि आमचं केदारनाथचं घोड्यावर चाललं तर फळ बघा. हाय बोल. 2 वाजले पोचायला. सकाळचे 5 वाजलेत आणि कसे कसे लोक असतात हे बघा. बेडवर टाकलेली चादरच्या आतमध्ये. 5 o'clock वाजताच आम्ही दोघी एकदम तयार. आणि हे बघा दोघे. अभी हम जिंदा हैं. आता ब्रश ब्रश घेऊन चालेल. सकाळचे 6 वाजले. आता आम्ही चाललोय हडपसरला. बापरांचे ट्रक. तर आता आम्ही सगळे रेडी झालोय वारीला आता चालत जायला. तर वहिनी, दादा, वहिनी, मागे बघ कोणाला. संग्राम,
जाओ जाओ गौरी चला एक्साइटेड येस एनर्जेटिक. एनर्जेटिक फुल ऑन. किती किलोमीटर चालणार आहे आपण? 20 चा टार्गेट आहे. 20चा टार्गेट आहे, बघू किती चालू शकतो. 20 किलोमीटर आम्ही चालणार आहे हडपसर टू सासवड. आमचा टार्गेट आहे, पण बघू आम्ही आता किती अचीव करू शकतो. चालायला सुरुवात केली आहे. 2 किलोमीटर संग्राम माऊलीचं ठिकाण. हात माझा हात. आरामात आरामात. आम्ही सासवडच्या घाटात वारीत चालत असताना माझं या अच्चीकडे लक्ष गेलं. त्या पिवळ्या पिशवीला पकडून खूप वाकून चालत होत्या. मी विचारलं, अच्ची तुम्ही कुठून आला आणि कधीपासून चालतात? त्या म्हणाल्या, मी जालन्यावरून आली आहे आणि पहिल्या दिवसापासून चालते. परत मी विचारलं, किती वर्ष झाली वारी करतायत? त्या बोलल्या, मी लहान असल्यापासून वडिलांसोबत येत होती. आता विठ्ठलालाच माहिती किती वर्ष झाली. त्यांचं हे वाक्य ऐकून मन भरून आलं आणि असं वाटलं की वारीत चालत असताना मला विठ्ठलच भेटले. दादा, दयाबेन सारखं नवस बोलू का मी? बोल ना. की नेक्स्ट वर्षी मला आत्या बनायचं आहे आणि ते जर मी बनली तर दादा माझा अनुमानित येईल वारीला. दादा, एक्सेप्ट चॅलेंज. नो एक्सेप्ट. नो एक्सेप्ट. नॉट एक्सेप्टेड. पण वहिनीचं बोलते एक्सेप्ट करते. वहिनी बोलेल चालेल, तोडेल. कसं वाटतं मग तुम्हाला आजचं प्रवास? कसं वाटलं एक्सपिरियन्स? वाट बघतोय ज्ञानेश्वरांची पालखीची. तुझा एक्सपिरियन्स? पुढच्या वर्षी येणार? पंढरपूरला बॅग्स घेऊन चाललेत ना डोक्यावरती, एकदम बॅलन्स करून. हात पण नाही लावत आहेत ते, एकदम बॅलन्स करून चाललं. तशी लाईफ पाहिजे मला, बॅलन्स.
लाईफ पाहिजे बोलतील. लाईफ पाहिजे. लाईफ बॅलन्स जी पाहिजे. माझी इम्बॅलन्स झाली आहे. जब तक हम तेरे साथ है तेरी लाईफ तो बॅलन्स है. शेवटपर्यंत जातो. पंढरपूर असून 183 किलोमीटरचं म्हणजे असून 183 किलोमीटर चालणार. आणि 2 मिनिटापासून घाटात त्यांच्या ज्ञानेश्वर महाराजांची मेन दिंडीची पालखी. त्यांचे वारकरी जसं संध्याकाळ झाली तसं सगळ्या वारकऱ्यांनी आपले झेंडे गुंडाळले. तर आज खूप अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली आहे. मी आणि प्रसन्न वहिनी ज्ञानेश्वरांच्या पादुकांचं दर्शन घेतलंय. जिथे कोणी पोचू शकत नाही, खूप चिंगराचिंगरी असते, तिथे आम्ही दोघी घुसून आम्ही तिकडे दर्शन घेतलं पादुकांचं, डोकं टेकवलं. एवढं भारी एक्सपिरियन्स होतं ना, काय शक्य करून दाखवला आम्ही. हा खरंच तिथे कोणीच मुली नव्हतं, सगळे माणसं होती. बट पोलिसांनी खूप मदत केली आमची आणि दर्शन झाल्यानंतर आमच्यात अजून एनर्जी आली आहे चालायची. अजून 4 किलोमीटर आम्हाला चालायचं आहे. हा आता रात्रीचे 9 वाजलेत आणि अजून आम्हाला 4 किलोमीटर चालायचं आहे. तर आम्ही एवढं एनर्जेटिक आहोत की आम्ही ते दर्शन घेतल्यानंतर अजून आमच्यामध्ये स्फूर्ती आलेली आणि अजून 4 किलोमीटर चालणार आहे. या वारीत वारकऱ्यांसोबत चालून स्वतःमध्ये खूप मोठा बदल झाल्यासारखं वाटतंय. सुरुवातीला फक्त 4 किलोमीटर चालूनच मी थकले होते. पुढचा प्रवास अजून खूप मोठा होता, पण वारीतल्या प्रत्येक वारकऱ्यांनी नकळत इतकी प्रेरणा दिली की सगळाच थकवा कुठे नाहीसा झाला तेच कळलं नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती निरागस हास्य, माऊली म्हणून एकमेकांना दिलेली हाक आणि मनातली भक्ती हे सगळं मनाला स्पर्श करून गेलं. आमची स्वतःची दिंडी नव्हती, आम्ही चौघे होतो, तरीही वारकऱ्यांनी आम्हाला आपल्यातलंच समजलं. त्यांच्यासोबत चालताना कधी 25 किलोमीटर पूर्ण झाले हेच आम्हाला कळलं नाही. आज जाणवलं की वारी ही फक्त पायी चालण्याची वाट नाही, ती मनाला माणुसकी, भक्ती आणि एकतेचा खरं अर्थ शिकवणारी जनयात्रा आहे. माझे आई बाबा पण पहिल्यांदाच वारीला गेले, ते पण तुकाराम महाराजांच्या पालखीला. आणि योगायोगाने माझे सासरे पण त्याच पालखीबरोबर वारी करतात दरवर्षी देहू ते पंढरपूर. बायकोला झोपवलं आणि दुसऱ्याच्या गाडीवर फरार होते. वा
आणि बाय चलो चलो अपन नए सफर पे वापस बाय. परत भेटू. आमच्या सासूबाईला लवकर पाठवा. नाही आलेला. हा चालेल. प्रसन्न जायचंय तुला? जा. आणि सगळे चॉकलेट्स. हा नाही ठेवलेत त्यांनी. नाही ठेवलेत मग प्लॅन कॅन्सल. मोठे पॅकेट्स असतील आम्ही घेऊ. आपल्या हातात मग एवढं येत नाही. मी घेऊन जाते ह्याच्यात भरेल. हा हा तो बघ एक गेल्या बघ तू बघून घे कसं चाललाय तो. मग आपण तसं जाऊया. तू मग त्यांनी काहीतरी तोंडात उचललं पॅकेट. पायामध्ये अरे जा मग. त्याच्यात भरायचं. ज्याच्यात उचलतात ना त्याच्यात भरायचं. हा दादा वहिनी तुमचं कालचं वारीचं एक्सपिरियन्स कसं होतं मला सांगा. खूपच छान होता एक्सपिरियन्स आमचा. तर म्हणजे असं वाटलं नाही की आम्ही करू शकतो करून. म्हणजे खरं तर थँक्स बोलू तर तुमच्या दोघांना थँक्स बोलायला हवा आहे. म्हणजे योगा आपण भेटलो एका विकेंडला आणि तुम्ही म्हटलं की आम्ही वारी करणार आहे हडपसर ते सासवड. मग विदिन नेक्स्ट मिनिट म्हणजे आम्ही पण लगेच रेडी झालो. आमचं तर काही प्लॅन पण नव्हता कधी जायचं असं कधी. आणि कधी विचार पण नव्हता केला की कधी आपण पण वारी करू शकतो. देवाची इच्छा होती आम्हाला बोलवायची. सो आम्ही आलो. तुमचं काही असं खास एक्सपिरियन्स होता का वारी मधलं? हा माझा होता. कारण खूप लोकांकडून ऐकलं होतं की सहसा दर्शन होत नाही देवाचे तिकडे. सो बट माझा एकदम लगेच झालं आणि खूप छान वाटलं. असं वाटलं की देवाने बोलवून घेतलं दर्शन करायला आणि खूप वेट नंतर आम्हाला तो दर्शन भेटला. सो खूपच छान वाटलं. 2.5 तास लागले आम्हाला माऊलीचं दर्शन घ्यायला. खरंच पण भेटलं ते दर्शन भेटलं म्हणजे आम्हाला सफल झालं. ते मेन होतं. वेट जेवढं वेट केलं त्याचं फळ सक्सेस भेटलं. झालं. हा शेवटी आम्हाला. आणि असं काही नोटीस केलं का तुम्ही लोकांनी वारीमध्ये? हा असं म्हणजे खूप सारे वारकरी होते जे असे खायला देत होते, पाणी देत होते, ते पण फ्री सेवा करत होते. ते एक पण सेवा तर आम्ही अशी बघितली की त्यांनी जे अनवाणी चालत होते त्यांच्यासाठी ते लोकांनी टँकर करून पाणी सोडत होते रस्त्यावर. कारण एवढं ऊन होता, चटके लागत होते, पण तरी त्यांनी काही विचार न करता पूर्ण पाणी सोडत होते कारण त्यांना चांगलं थंड वाटावं म्हणून. सो खूप छान होता हा. मग पुढच्या वर्षी आपण परत जायचं. नक्की नक्की नक्की. आत्ताच डन आमच्या दोघांकडून. हा हा मस्त मजा आली आम्हाला पण. आता आम्ही आलोय वर्धविनायक मंदिरात महाड. पैसे काढते वर्गणी देते. वारकरीची रांगोळी काढली. हे बघा कोण भेटलं मला रस्त्यात. गणपती बाप्पा या लवकर, वाट बघतो आम्ही तुमची. गणपती बाप्पा मोरया. सो असा होता आमचा हा वीकेंड. आता थोड्या वेळात आम्ही घरी पोहोचू. जर कोणाला वारी करायची असेल तर मी एंड ऑफ द व्हिडिओ वारीचे डेट्स आणि लोकेशन टाकले आहे, ते रेफर करून तुम्ही जाऊ शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज डू लाईक अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.